नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो इतिहासाचा पेपर हा बऱ्यापैकी सोपा आलेला होता। म्हणजे तुम्ही 15 पैकी किमान 13 एक क्वेश्चन याच्यामध्ये योग्य अटेम्प्ट करणं तुमच्याकडून अपेक्षित होतं। म्हणजे जर तुम्हाला राज्यसेवेची प्रिलिम्स क्रॅक करायची आहे आणि त्या पद्धतीचं तुम्ही टॅलेंट ठेवताय, सो तुम्हाला किमान ह्याच्यामध्ये 15 पैकी 14, 13 किंवा 12 म्हणू शकतो आपण, एवढे मार्क तर मिळायला पाहिजे होते, कारण इतिहास प्रचंड सोपं विचारलेलं होतं। चला पहिल्या याच्यापासून आपण पाहायला सुरुवात करूया। पहा, 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? तर आता तुम्हाला असं स्टेटमेंट 100% माहीतच असलं पाहिजे बाबा की ही आपली विक्ट्री आहे, हे कोणी म्हटलं असेल लक्षात सुरत काँग्रेसमध्ये। त्याचं उत्तर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असणं अपेक्षितच नाही आहे, तुम्ही फक्त उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजे। कसं? तर लॉर्ड कर्झन हे तो उत्तर नसणार आहे का? कारण 1905 लाच लॉर्ड कर्झन हा भारत देश सोडून निघून गेलेला होता। आपल्याला 1907चं सुरत अधिवेशन विचारलेलं आहे, त्यामुळे ते उत्तर असणार नाही। लोकमान्य टिळक, येत्या लक्षामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नाराज असणार आहे, कारण त्यांना माहिती होतं लोकमान्य टिळकांना की फूट पडण्याचे दुष्परिणाम काय आहे, आणि नंतर त्यांना तुरुंगात जाऊन ते भोगावे पण लागले होते। मग याचं उत्तर की बाबा काँग्रेसमध्ये फूट पडणे हे कोणाचा फायदा असू शकते? तर लॉर्ड मोर्ले आणि मिंटो यांचा फायदा असू शकतो। कारण लॉर्ड मोर्ले हा त्यावेळेस भारताचा आपण म्हणू शकतो सेक्रेटरी इन स्टेट, भारत सचिव किंवा भारत मंत्री होता, आणि मिंटो हा त्या कालखंडामध्ये भारताचा व्हाईसरॉय त्या ठिकाणी होता। मग आता आपला हा विजय आहे असं कोण म्हणू शकते? तर लक्षात घ्या, भारतामध्ये हे जे भारत मंत्री पद असायचे पूर्णपणे नामधारी असायचं, त्याचा काही रोल नसायचा। तो ब्रिटनच्या कॅबिनेटचा मेंबर, तो ब्रिटनचं भलं चिंतायचा, आलं लक्षात, आणि तो मॅक्झिमम वेळ ब्रिटनमध्येच राहायचा। मग भारतामध्ये सर्वात जास्त निवास कोणाचा असायचा? तो व्हाईसरॉयचा असायचा। व्हाईसरॉय हा फुल टाइम वर्कर होता भारतामध्ये, किंवा फुल टाइम हेड होता, चेअरमॅन होता, हा नाही मोर्ले। येतं लक्षात, मोर्ले फक्त महत्वाच्या गोष्टी। सो त्यामुळे हे जे विधान आहे हे कोण पास करू शकते? तर लक्षात घ्या, याच्यामध्ये लॉर्ड मिंटो यांनी लेटर लिहिलं होतं लॉर्ड मोर्लेला की काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे आणि हा आपला विजय आहे किंवा ही आपली विक्ट्री आहे, येतं लक्षामध्ये। त्यामुळे हे जे विधान आहे, सो ह्या विधानाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, येतं लक्षात। सो आपण काय करूया, मी इथं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देत बसत नाही, जे एक्झामच्या दृष्टीनं उत्तर आहेत महत्वाचे, तशी वन लाइनर क्वेश्चन जास्त आहे। कंबाईनपेक्षा पण सोपे वन लाइनर यावेळेस राज्यसेवेमध्ये विचारले, त्यामुळे आपण ते पटापट घेण्याचा प्रयत्न करू। मी जास्त रेफरन्स देत बसत नाही तुम्हाला, इथं गरज होती म्हणून मी तुम्हाला रेफरन्स दिला। चला पुढे जाऊया आपण। अब्दुल समद हा चित्रकार होता सम्राट अकबराच्या दरबारामधला, त्यामुळे तो प्रसिद्ध चित्रकार होता, हे बरोबर आहे। चुकीच्या जोड्या विचारलेल्या आहेत तुम्हाला। तख्ते ताऊस, येतं लक्षात, आत्ताच मी राज्यसेवेच्या बॅचमध्ये जेव्हा पानिपतची लढाई आणि भारतावर नादिरशहाचे आक्रमण, सो नादिरशाह उचलून घेऊन गेला होता तख्ते ताऊस। शहाजहानने भारतामध्ये तख्ते ताऊस बनवलं होतं, ज्याच्यामध्ये मुघल सम्राट ते जे दिवाने आम, तुम्हाला माहिती असेल पा, त्या दिवाने आममध्ये ज्या शामियाना टाईपमध्ये होतं पा छोटंसं, सो त्याच्यात बसायचा, सो त्याला तख्ते ताऊस हा पूर्ण सोन्यानी आणि मस्त जड जवाहिरे म्हणू शकतो आपण त्याला, सो मौल्यवान खड्यांनी मढवलेला होता पा हा तख्ते ताऊस। सो त्याला मयूरासन पण म्हटलं जायचं, इंग्लिशमध्ये पिकॉक थ्रोन असं त्याला म्हटलं जाते। सो त्यामुळे इथं मयूर सिंहासन म्हटलेलं आहे, हे एकदम बरोबर आहे। राजपुत्र आझमशाह बहमनी शासक, आता लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही लॉजिक ट्रिक्सने पण जाऊ शकता ह्या क्वेश्चनमध्ये, आणि तुम्ही नॉलेजने पण जाऊ शकता। नॉलेजने असं आहे, राजपुत्र आझमशाह जो होता, अकबराला जे 4 मुलं होते, एक मुलगा तर आधीच त्याचा वारलेला होता अकबर नावाचा, बाकीच्या 3 मुलांपैकी एक जण मुअज्जम खान, ज्याला आपण आझम पण म्हणतो किंवा बहादूर शाह पहिला पण म्हणतो, त्याला बादशाह बेखबर या नावाने पण ओळखले जाते। सो तो बादशाह झाला 1707 ला, जेव्हा औरंगजेबाच्या मृत्यू पश्चात तो बादशाह बनलेला आहे, भारताचा मुघल सम्राट बनलेला आहे। पण त्याला त्याच्या 2 भावांना मारावं लागलं। सो त्यापैकी एक होता कामबक्ष आणि दुसरा होता मोहम्मद आझम। हा मोहम्मद आझम म्हणजेच हा राजपुत्र आझमशाह आहे। आणि इथं सर लॉजिकनं कसं जाऊ शकतं, तुम्ही आत्ताच बोलले, सो जर तो राजपुत्र आहे तो शासक होऊ शकत नाही, आलं लक्षामध्ये। हा राजपुत्र जर शासक झाला तर त्याची जी आयडेंटिटी आहे राजपुत्र म्हणून ती खतम होऊन जाणार, आणि त्याला सम्राट किंवा बादशाह म्हणूनच ओळखल्या जाणार, आलं लक्षात। पण इथं राजपुत्र आझमशाह आहे, म्हणजे हा राजपुत्र होता पण कधी राजा बनू शकला नाही, ही गोष्ट इंडिकेट होते याच्यावरून। त्यामुळे सी नंबरचं विधान चुकीचं आहे। बीबी का मकबरा, म्हणजे बीबी का मकबरा जे आहे, सो औरंगजेबाने औरंगाबादमध्ये म्हणजे ताजमहलचं
प्रतिरूप म्हणून त्या ठिकाणी बांधलेला आहे. हा माणूस बिलकुल जो सम्राट औरंगजेब होता किंवा बादशाह औरंगजेब हा आर्ट अँड कल्चरमध्ये तेवढासा इंटरेस्टेड नव्हता, पण त्याला ते बेगम रबिया दुरानीसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून बीबी का मकबरा त्यांनी औरंगाबादमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याच्या बांधलेला आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त सी बरोबर असायला पाहिजे. लक्षामध्ये म्हणजे चुकीची जोडी म्हटलेलं आहे. सो फक्त सी. पुढे जाऊया आपण. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? त्यांनी वसाहती दर्जाचे स्वतंत्र म्हणजेच डोमिनियन स्टेटस आलं लक्षामध्ये. सो ते विचारलं होतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे ह्याच्यामध्ये. ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. बाकी नाही आहे, बाकी सगळं चुकीचं आहे याच्यामध्ये. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स याची स्थापना कोणी केली? सो टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स 1920 मध्ये लाला लजपत राय यांनी लाहोर या ठिकाणी स्थापन केले होते. पुढे जाऊया आपण. म्हणजे वन लाइनर आहे म्हणून आपण फास्ट चाललो. 1857च्या कानपूर येथील नेतृत्वाचे बंड कोणाकडे होते? सो नानासाहेब पेशवे, ज्यांना धोंडोपंत या नावाने पण ओळखलं जायचं. तात्या टोपे आणि अझीमुल्लांनी त्यांना मदत केली होती. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर नानासाहेब पेशवे आहे. चला पुढे जाऊया आपण. अहमदाबाद येथील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या? तर त्या होत्या अनुसूयाबेन साराभाई. म्हणजे तिथले जे अहमदाबाद टेक्सटाईल मिल ज्याच्यासमोर गांधीजींनी आमरण उपोषण केलं होतं, अनशन केलं होतं, म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल उपास केला होता किंवा निर्जळी उपास केला होता, आमरण उपोषण म्हणतो त्याला आपण. सो त्यासाठी तो जो तिथला होता अंबालाल साराभाई, त्याची सख्खी बहीण अनुसूयाबेन साराभाई ही गांधीजींच्या पक्षात होती किंवा गांधीजींच्या साईडनं उपोषणाला बसली होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अनुसूयाबेन साराभाई हे बरोबर आहे. पुढे जाऊया. एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे ॲज इट इज, म्हणजे ऑप्शन पण चेंज केलेले नाही आहे जवळपास आयोगाने. हर्षवर्धन याने लिहिलेले कोणते साहित्य आहे? सो प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागनंदा. म्हणजे हा प्रश्न मी जेव्हा याच्या आधी एक्सप्लेन केला तेव्हा मी तुम्हाला हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं की हर्षाने 3 नाटकं लिहिले होते. ॲक्च्युली हर्षाने लिहिले नव्हते, ते दरबारातल्या कोणीतरी लिहिले असणार ते, आणि ह्यांनी आपलं नाव टाकलं असणार म्हणजे त्याच्यावरती. असं मी नाही, हिस्टोरियन म्हणतात की दरबारातल्याच लोकांनी लिहिलं, स्वतःच्या नावाने खपवलं, म्हणजे कोणी? सम्राट हर्षवर्धन यांनी. आणि हे जे 3 नाटकं लिहिलेले आहे, सो याचा कोड पण सांगितला होता मी की नाग्यानं त्याची जी गर्लफ्रेंड आहे येतं लक्षात, प्रिया, सो तिला रत्नांची माळ गिफ्ट केली होती. नाग्या म्हणजे नागनंदा, त्याची गर्लफ्रेंड प्रिया म्हणजे प्रियदर्शनी, आणि रत्नांची माळ म्हणजे रत्नावली. असे 3 महत्त्वाचे नाटकं लिहिले होते. आता अनेकांना असं वाटलं हर्षवर्धन हर्षचरित लिहिलं असेल, तर त्याच्या दरबारामध्ये त्याची प्रशंसा करणारा, तारीफ करणारा एक कवी होता, त्याचं नाव तर बाणभट्ट. सो त्या बाणभट्टांनी हर्षचरित लिहिलेलं आहे. आपल्याला हर्षवर्धननी लिहिलेलं विचारलं म्हणून ए सी आणि डी हे त्याचं उत्तर आहे. याचं उत्तर इथं काय दाखवलेलं आहे नका पाहू. ज्यांनी सोडवलंय त्यांनी चुकीचं सोडवलंय, ते जे मी बरोबर आहे ते सांगतोय तुम्हाला. सो ACD ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक, तुम्ही जर अकॅडमीचे टेस्ट सिरीजचे पेपर सोडवले असतील तर ह्या टाईपचे प्रश्न 2-3दा विचारण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, अब्दुल रज्जाक हा फारशी प्रवासी कुणाच्या दरबारात होता? तर तो होता देवराया सेकंड याच्या दरबारात तो होता. कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये हा महत्त्वाचा शासक होता कृष्णदेवराया. म्हणजे पूर्ण त्या विजयनगर एम्पायरमध्ये सर्वात महत्त्वाचा कृष्णदेवराया होता. पण त्याच्या दरबारामध्ये एक डोबिंगो पायस येत्या लक्षामध्ये नावाचा एक प्रवासी त्याच्या दरबारामध्ये आलेला होता. पण कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला असं दिलं जाते आणि 2 ऑप्शनमध्ये देवराया आणि देवराया 2 असं दिलेलं असते, तेव्हा 2 पैकी एक उत्तर असण्याच्या शक्यता जास्त असतात. आणि हा नियम जवळपास 3 ते 4 क्वेश्चनला लागू येतो तुमच्या पूर्ण पेपरमध्ये. ह्या प्रश्नाचं उत्तर देवराया सेकंड आहे. पुढे जाऊया आपण. यांनी पूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे देवराया शासकाचा कसा चालायचा, कालिकत बंदराबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे वगैरे वगैरे. हा सोपा आहे. मुंबई प्रांतातून कोणी नेतृत्व केलेलं आहे 1905च्या वंगभंग आंदोलनाचं किंवा स्वदेशी आंदोलनाचं? तर ते आपल्या लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. दिल्लीमधून सय्यद हैदर रजा, पंजाबमधून लाला लजपत राय आणि मद्रासमधून VO चिदंबरम पिल्लई, मद्रास स्टीम नेव्हिगेशन कंपनीची ज्यांनी स्थापना केली होती ते. सो त्याच्यामुळं एचं 3 यायला पाहिजे, एचं 3 यायला पाहिजे, म्हणजे हेच उत्तर आहे. सो बीचं 4 यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असलं पाहिजे? उत्तर. हा पण सोपा होता प्रश्न. पुढे जाऊया.
सविनय कायदेभंगात धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? सरोजिनी नायडूंनी केलेलं आहे. पुढे जाऊया. सुलतानशाहीच्या काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू व मुस्लिम जमीनदारांकडून वसूल केला जायचा? भरपूर जणांनी काय केलं माहिती आहे का? हिंदू आणि मुस्लिम हा शब्द नोटीस केला म्हणजे, पण जमीनदाराकडून हा शब्द नोटीस केलेला नाहीये. लक्षात घ्या, जिजिया नावाचा जो कर आहे, जिजिया नावाचा कर, हा कर वसूल केला जायचा, पण हा कोणाकडून वसूल केला जायचा? सामान्य जनतेकडून. आलं लक्षात? सामान्य हिंदू जनता किंवा नॉन मुस्लिम जनतेकडून वसूल केला जायचा. आपल्याला जमीनदाराकडून विचारलेला आहे. सो जमीनदाराकडून खिराज आणि जकात हे 2 कर वसूल केल्या जायचे. म्हणजे जेवढा तुम्ही व्यापार करता त्याच्या 1/10 किंवा 1/10 हिंदू लोकांना हा कर भरावा लागायचा, ज्याला खिराज म्हटलं जायचं. आणि जकात हा मुस्लिमांना भरावा लागायचा, जो 2.5% असायचा. म्हणजे हिंदू व्यापाऱ्यांना जास्त लागायचा 10% सल्तनत टाईममध्ये, आणि मुस्लिम व्यापाऱ्यांना कमी टॅक्स लागायचा 2.5%. आणि तो जो टॅक्स आलेला आहे सरकारने खैरातमध्ये वाटणं अपेक्षित होतं. म्हणजे जकातमधून मिळालेले पैसे जे आहे ते मुस्लिमांच्याच कल्याणासाठी वापरावे असा एक धार्मिक नियम पण असायचा. त्यामुळे खिराज आणि जकात हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. खम्स नाही आहे. खम्स म्हणजे काय? जी लूट, वॉरबुटी म्हणतो आपण त्याला. म्हणजे समजा एखाद्या प्रदेशावर आक्रमण केलं आणि तिथून संपत्ती मिळवली, सल्तनत टाईममध्ये खिलजी असू द्या किंवा तुघलक असू द्या, सय्यद घराणं, लोधी घर यांनी कोणताही प्रदेश लुटला की ते लुटलेली लूट त्यांना काय करावं लागायची? त्यांच्या जे सैनिक आहे लुटीमध्ये सामील असणारे किंवा युद्धामध्ये सामील असणारे त्या सैनिकांमध्ये वाटून द्यावी लागायची. मग जो शेअर्स मिळायचा सैनिकांना त्याला खम्स म्हटलं जायचं. म्हणजे किंवा खुम्स नाही म्हणत त्याला, सॉरी, KHMSच आहे, खम्सच म्हटलं जाते त्याला. पण आपल्याला जे विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर खिराज आणि जकात आहे. पुढे जाऊया आपण. विख्यात वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे? आता लक्षात घ्या, त्यांना पद्मश्री पुरस्कार आहे, शिल्पगुरु पुरस्कार आहे आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. तर इन जनरल सांगतो तुम्हाला, डी 100% असायला पाहिजे उत्तर. आणि आपल्याला विचारलेलं काय? कोणत्या पुरस्कारांनी? म्हणजे हे 2 ऑप्शन इथंच खतम होत आहेत तुमचे. म्हणजे मल्टिपल पुरस्कार त्यांना मिळालेले असले पाहिजे. कोणत्या पुरस्कारांनी? कोणत्या पुरस्काराने नाही म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळं याचं उत्तर एक तर AD बरोबर असू शकते किंवा BCD. तर त्यांना पद्मभूषण कधीच मिळाला नाही आहे. त्यांना पद्मश्री, शिल्पगुरु, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स हे 3 पुरस्कार मिळालेले आहे. त्याच्यामुळे तुमचं ते उत्तर आहे BCD. खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली? तर एवढे पैसे देण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती, ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर तुमचं 3 असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. कोठारी कमिशनच्या शिफारसीनुसार 1964 मध्ये कोठारी कमिशन बसलं होतं आणि ह्या कमिशनने ज्या शिफारसी दिलेल्या आहे कोठारी कमिशनने, त्यानुसार 1968 ला पहिल्यांदा इंदिरा गांधींनी पहिलं राष्ट्रीय शिक्षण धोरण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. सो त्याच्यात काय होतं? हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही की हे असणारच आहे. 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण असलं पाहिजे. हे म्हणजे पार आपले जे महात्मा ज्योतिराव फुले आहे त्यांनी 1882 ला ही मागणी केली होती मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची. त्यामुळे हे असणारच आहे. शिक्षणासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन असणारच आहे. शिक्षकांसाठी उच्च स्थान आणि सुधारित शिक्षण हे असणारच आहे कुठल्या ह्याच्यामध्ये. फक्त हे जे टक्केवारी आहे एवढेच आहे का याच्यावर डाऊट असतो. म्हणजे तर लक्षात घ्या, पूर्ण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याच्या 6% खर्च शिक्षणासाठी करणं अपेक्षित होतं. इथं 10 दिलेलं असल्यामुळे ह्याचं उत्तर फक्त A आणि B असलं पाहिजे. पुढे जाऊया. ज्याचा मेन्सचा अभ्यास चांगला आहे, म्हणजे ज्याचा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, स्पेशली HRDचा किंवा इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, HRDच म्हणावं लागेल, त्याला हा प्रश्न इझिली सुटणार. कारण खूपदा परीक्षेत येऊन गेलेला आहे. किंवा 10+2+3 आकृतीबंध कोणाचा आहे? तर कोठारी कमिशनचा आहे, वगैरे वगैरे. पुढे जाऊया. A आणि B हे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. सिमुक कोण होता? सातवाहन घराण्याची त्यांनी स्थापना केली होती. त्याला सिमुक वाहन पण म्हटलं जाते किंवा सिमुक पण म्हटलं जाते. त्यामुळे हा या घराण्याचा संस्थापक होता, सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. सो हे 15 प्रश्न होते जे अत्यंत सोपे या कॅटेगरीतले होते. 1-2 चुकले तरी काही टेन्शन घेऊ नका त्याच्यातलं, लक्षात. सो 13 क्वेश्चन बरोबर येणं म्हणजे खूप झालं. या पेपरची काठिण्य पातळी जर पाहिली आपण तर असं वाटतंय की हा पेपर मॉडरेट लेवलचा होता. म्हणजे खूप अवघड नव्हता आणि खूप सोपा पण नव्हता. आता काही लोकांना हा खूप अवघड वाटू शकतो त्यांच्या अभ्यासानुसार, बरोबर, किंवा अभ्यासातल्या मॅच्युरिटीनुसार. मी माझं प्रामाणिक मत तुम्हाला देतो की हा पेपर खूप अवघड नव्हता
आणि खूप सोपा कॅटेगरीतला पण नव्हता. प्रत्येक विषय असे कोणते विषय हार्ड केलेले नाहीत, पण याच्यात प्रत्येक विषयात 3-4 प्रश्न, जास्त नाही, 3-4 प्रश्न, आणि विज्ञानामध्ये 4-5 प्रश्न, कारण 20 क्वेश्चन. सो 4-5 प्रश्न हार्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा पेपर एकदम स्मूथ होता, मक्खन टाईपमध्ये. आलं लक्षामध्ये? सो इतिहास तर मागच्या वर्षी खूप अवघड विचारलं होतं यावर्षीच्या तुलनेमध्ये. यावर्षी तर एकदम कंबाईनपेक्षा सोपे प्रश्न विचारले यावर्षी, म्हणजे जे विचारण्यात आलेले आहे. असो, भेटूया आपण लगेच अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.